नमस्कार मंडळी, मी प्रिया बघत आहे. मुलांनी पुन्हा हट्ट केला होता, त्यामुळे म्हणलं चला आज मोमोज बनवायचा प्लॅन केला. त्यामध्ये कोबी खिसलेला घातलेला आहे, गाजर घातलेलं आहे, शिमला मिरची आहे, कांदा बारीक चिरलेला आणि आलं ठेचून घातलेलं आहे बघा. आणि कढई गरम झाली की थोडंसं तेल घालायचं आणि सगळे मसाले जे आपले भाज्या आहेत ज्या सगळ्या भाज्या आहेत आपल्या त्या भाजून घ्यायच्या आहेत. आपल्याला फ्रेशच भाजायच्या आहेत 70 ते 80%. आणि थोडंसं बघा पाऊण चमचा मी इथं मिरची पूड घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे नमक टाकून घ्यायचं यामध्ये. अगदी थोडंसं टाकलेलं आहे, जास्त टाकलेलं नाही आहे मी यामध्ये. आणि छान असं मिक्स करून आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सारण आहे ते गार करून. मंडळी आत्ताच मुलांना स्कूलमध्ये सोडलेलं आहे, तर आम्ही थोडं बाहेर आलेलो, म्हणजे की डीमार्टमध्ये थोडंसं काहीतरी घ्यायचं होतं प्रियाला. तर मंडळी बघू शकता 26 जानेवारी जवळ आलेले आहेत, त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी डेकोरेशन किती छान केलेलं आहे. तर आता बघू शकता मुलं स्कूलमधून रिटर्न माघारी आलेले आहेत. तर त्यांनी बोलत होते की पप्पा पतंग आपण आणूया आणि पतंग उडवूया. तर त्याच्यासाठी मंडळी बघू शकता आम्ही पतंग आणलेले आहेत. या आणि आरवी इकडं बघ भैयो आरवी इकडं बघ. हा माझ्याकडे इथं समोर या. अरे समोर या ना. अरे भैया समोर बघ ना. तर मंडळी हा जो पतंग आहे ना तो स्कूलमध्ये यांना मिळालेला आहे, तर तोच आम्ही घेऊन आलेलो आहे. तर तो कागदी पतंग आहे, तर खूपच छान. आणि पण भैया आणि आरवी मला म्हणत होते पप्पा पतंग उडवून बघायचं आहे आम्हाला, कारण त्यांनी व्हिडिओमध्ये कुठंतरी असे बघितलेलं आहे पिक्चरमध्ये वगैरे. तर इथं बघू शकता त्यांची तीच मस्ती चालू आहे. खाली घ्यायचं खाली. दीदीनं कसं पकडलं? अरे दीदीनं कसं पकडलं तसं पकड ना. तर मंडळी हे दुपारचं वातावरण आहे, बघू शकता कोणी नाही आहे गार्डनमध्ये, आम्हीच सगळे आहोत. तर मंडळी बघू शकता दोघेजण खेळायला आलेले आहेत. या इकडं माझ्या मोबाईलकडे या, पळत या मोबाईलकडं. हे मोबाईलकडं पळत या, चालत या आरवी. या 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 बरं वाव 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 वाव. ये आला बस. मंडळी वातावरण किती शांत आहे बघा ना. तर एकदम शांत आणि फक्त पक्ष्यांची किलबिलाट आवाज येतो. काय पण करा. काय करणार जंप नको करू, पडशील. शँडल आहे, शँडल नको. मंडळी इथं ना झोका आहे, म्हणजे खूप सारे झोके आहेत आणि गर्दी काहीच नाही आहे. तर त्याच्यामुळं आम्ही झोका मनसोक्त खेळलेलो आहे. नेहमी आलो तर इथं कोणीच म्हणजे जागा देत नाही झोक्यामध्ये. तर आता आम्ही झोका वगैरे खेळून गार्डनमधून घरी आलेलो आहे. तर मंडळी मकर संक्रांत आहे, म्हणजे भोगी आहे. तर भोगीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर इकडं बघू शकता प्रियानं भाकरी बाजरीची बनवायला चालू केलेली आहे. आणि इकडं रस्सा जो आहे बघू शकता, भोगीची आमटी इतकी भारी वाटते ना भातासोबत आणि बाजरीच्या भाकरीसोबत. तर मंडळी बघू शकता प्रियानं जशीच्या तशी केलेली आहे. तर मला तर ही भाजी आहे ना खूपच आवडते, मला वाटते सर्वांना आवडते ही भाजी. तर आता इथं बघू शकता देवबाप्पासाठी पण जे नैवेद्य आहे तो तयार केलेला आहे प्रियानं. तर मंडळी गावाकडं मम्मीनं भोगीची तयारी कशी केली आपण बघूया मंडळी. तर ब्लॉग सुरू करत आहे मंडळी, व्यवस्थित बघा. बघा कसं सुरतीचं पोरगं डान्स करा आले बघा. तुम्ही तुमच्या पण मुलांनी असा डान्स शिकवा बरं का. ही सुरतन शिकवलं. हां बघ ऐक. हां अच्छा बाई मोबाईल ठेवू दे घ्या. हां आय ढंबक टिपक आहे. सुरतीच पोरं किती छान नाचायला आले बघा बरं.
अशी तुमची पण मुलांनी सवय लावत जावा डान्स करायला. हे बघा कसं करते. त्याला कुणी शिकवलंय का सांगा. हे जी मनानं मोबाईलात गाणं लावलंय, मोबाईलमधलं गाणं ऐकून ही डान्स करायला आलेला आहे. आम्ही आज संक्रांती भोगी आहे बघा, मंगळवार आहे, भोगीचं असं भरलेली आहे ती. आमच्याकडं तुमच्याकडे कसं भरते ती सांगा आम्हाला लाईक करून. हे बघा ही शुभांगी पण आलेली आहे द्यायला. आता आम्ही सगळे 5 जणी घरं वाटणार आहे, बाया मिळून. अजून कोण आलेली नाहीत बरं का. तोपर्यंत चालू झालेला आहे. तो शुभांगीकडनं पहिला नंबर आहे शुभांगीचा. लाईक करा आम्हाला. हळदी कुंकू लावा की जरा. शेअर करा, लाईक करा. ह्याच्यात ठेवा.